होळीच्या धुळवडीला वणीतील गुद्दलपेंडीचा थरार, हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने रंगली परंपरा। वणी होळीच्या धुळवडीच्या दिवशी वणी शहरात पारंपरिक गुद्दलपेंडी खेळाचा थरार अनुभवायला मिळाला। संपूर्ण मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरले होते। दोरीच्या, नाण्याच्या दोन्ही बाजूंना उभे ठाकलेले स्पर्धक, ढोलताशांचा गजर आणि प्रेक्षकांचा जल्लोष यामुळे वातावरण भारावून गेले होते। वणीच्या दक्षिण दिशेला असलेल्या प्राचीन रंगनाथ स्वामी मंदिरासमोरील यात्रा मैदानावर या खेळाची तयारी करण्यात आली होती। मैदानात सुमारे 30 ते 40 फुटांवर 2 खांब गाडून त्यामध्ये नाडा बांधण्यात आला। संध्याकाळी अंधार पडताच खेळाला सुरुवात झाली। खेळाची पद्धतही आगळीवेगळी आहे। एक हाताने नाडा पकडून दुसऱ्या हाताने प्रतिस्पर्ध्यावर ठोसे मारले जातात। नाडा सोडला किंवा स्पर्श तुटला तर तो स्पर्धक बाद ठरतो। 2 ते 5 मिनिटे चालणाऱ्या या लढतीत अखेर एक स्पर्धक पराभव स्वीकारतो आणि विजेता घोषित केला जातो। विजयी व पराभूत स्पर्धक शेवटी गळाभेट घेऊन खेळ संपवतात। विशेष म्हणजे या खेळाला वयाची मर्यादा नाही। 5 वर्षांच्या चिमुकल्यांपासून ते 60 वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत सर्वजण यात सहभागी होतात। एकावेळी 5 ते 10 जोड्या मैदानात उतरतात आणि काही तासात शेकडो लढती रंगतात। गुद्दलपेंडी हा केवळ मारामारीचा खेळ नसून कायमचे वैर संपवणारा खेळ अशी त्याची ओळख आहे। पूर्वी एकमेकांशी वैर असलेले लोक या खेळातून राग व्यक्त करून शेवटी गळाभेट घेत आपले मतभेद मिटवतात, अशी स्थानिकांची धारणा आहे। धुळवडीच्या सकाळी नाड्याची पूजा करून शहरातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली जाते। या मिरवणुकीत तलवारबाजी, लाठीकाठी यांसारख्या पारंपरिक खेळांचाही समावेश असतो। 100 वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या या गुद्दलपेंडी खेळामुळे वणी शहराची वेगळी ओळख निर्माण झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही हा महोत्सव उत्साहात आणि शांततेत पार पडला। हिंदी मराठी सिटी